जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. आपल्या सगळ्यांना नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत आपण एक एक चिंतन करत आहोत. आणि मला अशी आशा आहे की आपण सगळेजण रोज कमीत कमी 45 मिनिटं ते 50 मिनिटं जपयुक्त ध्यानही करत आहोत आणि स्वतःचं अंतरंग तपासून देखील पाहत आहोत. हे सगळं आपण कशासाठी करतोय, काय साधायचंय? केवळ आपल्या सद्गुरूंनी आपल्याला नाम दिलंय म्हणून आपण नाम घेतोय, का काही व्यावहारिक पातळीवर आपल्याला हवंय म्हणून आपण नाम घेतोय, का आपल्याला शांततेने राहायचं आहे, स्वस्थतेने राहायचंय, स्थिरतेने राहायचंय म्हणून आपण नाम घेतोय, का आपण काही मिळवायचंय म्हणून नाम घेतोय? कशासाठी आपण हे नाम घेतोय, का आपण हे नामसाधना करतोय, हे एकदा तपासून पाहायला पाहिजे. नामसाधनेची फलश्रुती काय आहे? आज आपण चिंतनासाठी जो विषय घेतलाय तो हाच आहे. मागच्या चिंतनामध्ये आपण बघितलं की नामसाधना हे भगवत प्राप्तीचं, भगवंत प्राप्तीचं सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे. आपल्या सगळ्यांना हे लक्षात आलं की भगवंताचं स्मरण ठेवायचं असेल तर त्याचं नाम घेऊन त्याचं स्मरण ठेवायचंय. कारण शेवटी रूपाचं ध्यान हे कालांतराने हळूहळू नाहीसं होतं. जे शिल्लक उरतं ते नाम आहे. जसं सगुणातलं नाम हे निर्गुणामध्ये जातं. राम कृष्ण सगळे अवतार जरी झाले तरी रूपाने ते पुढे अस्तित्वात राहिले नाहीत, पण त्यांचं नाम टिकून राहिलं. आज तेच नाम आपण घेतोय आणि त्यांना आठवण्याचा प्रयत्न करतोय. ह्याने साधायचं काय आहे, ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. की मी का नामस्मरण करतोय, ही नामसाधना मी का करतोय? हे मान्य आहे की भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये येणं ही भगवंताचीच आपल्यावर असलेली कृपा आहे. सद्गुरू आपल्याला ते नाम देतात आणि त्याचं स्मरण आहे, त्यात कृतीचा कुठलाही लवलेश सुद्धा नाही. मग ह्याच्या पाठीमागे सद्गुरूंची काय भूमिका आहे? त्यांच्या शिष्याने, त्यांच्या माणसाने हे भगवंताचं नाम का घ्यायचंय, ते नाम त्याला काय मिळवून देणार आहे, हे आपल्या सद्गुरूंना माहिती आहे आपल्यापेक्षा सुद्धा. म्हणून ते कळकळीने आपल्याला सांगतात ना की तुम्ही नाम घ्या, नाम घ्या. मग ती कळकळ का आहे, ते का कळकळीने आपल्याला सांगतात, ह्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. काय फलश्रुती आहे? आपण कुठलंही स्तोत्र किंवा काहीही भगवंताच्या उपासनेचं जेव्हा आपण काही म्हणतो तर आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की शेवटच्या श्लोकांमध्ये त्याची फलश्रुती सांगितलेली असते की तुम्ही हे स्तोत्र म्हटलत किंवा अमुक अमुक एखादी उपासना केली तर ती उपासना तुम्हाला काय फळ देणार आहे. कारण शेवटी माणसाला एखादी गोष्ट करून काय प्राप्त होणार आहे ह्याच्याकडे त्याचं विशेष लक्ष असतं. पण शेवटी ह्या सर्व कामिक उपासना होतात की आपण भगवंताची उपासना आपल्याला व्यवहारामध्ये काहीतरी हवं आहे ह्या उद्देशाने ती बऱ्याचदा केलेली असते.
ठीक आहे, भगवंताकडे जाण्याची ती पहिली पायरी आहे. पण महाराज म्हणतात त्याप्रमाणे नंतर नंतर अशी मनाची अवस्था व्हायला पाहिजे की भगवंता आता तुझ्याकडे काही मागावं असं मला वाटत नाही. तू जसं ठेवशील तसं मी राहणार आहे, किंवा मी तसं राहण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ह्या मानसिक अवस्थेपर्यंत येण्यासाठी आपण जेव्हा नाम घेतोय, सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा आपल्याकडनं नामस्मरण घडतंय, तर सद्गुरूंची काय भूमिका आहे ह्याच्या मागे, का सद्गुरू सांगतात आपल्याला, हे आज आपण चिंतनासाठी बघणार आहोत. हा विषय आपण चिंतनासाठी घेतलेला आहे. कारण जो प्रवास आहे तो आत्मशुद्धीकडे. आत्मस्वरूप हे खरं तर शुद्ध आहे. मग अजून कशाची शुद्धी साधायची आहे? जेव्हा आपण परमेश्वरापासून विलग झालो, जी शक्ती ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली तीच आपल्यामध्ये आहे. पण आपण जेव्हा परमेश्वरापासून विलग झालो, तेव्हा आपल्या आत्मस्वरूपाभोवती अनेक आवरणं तयार झाली, ज्याला आपण विषय वासना विकारांच्या आवरणाच्या माध्यमातून पाहतो. म्हणजे आत्मस्वरूप खरं तर शुद्ध आहे. तर शुद्धी कशाची करायची आहे? तर ही जी आवरणं आपल्या आत्मस्वरूपाभोवती चढलेली आहेत ना, ती दूर करायची आहेत आपल्याला. आणि नामसाधनेची पहिली फलश्रुती किंवा नामसाधनेचा पहिला परिणाम जो होतो तो चित्तशुद्धी करतो. आपल्याला आपल्या चित्ताची शुद्धी करता येते. चित्त शुद्ध होत जातं. आणि हा आपला पहिला उद्देश असला पाहिजे. आपल्याला पहिल्यांदा हे मान्य करावं लागतं की आपल्यामध्ये कोणकोणते दोष आहेत. अंतरंगामध्ये डोकवून पाहायला लागतं. त्याच्यासाठी ती साधना आहे. नाहीतर महाराज म्हणतात तसं ते नाम वरवरचं होतं. म्हणजे इतर साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण नामाने मुळापासून सुधारणा होते असं महाराजांचं सांगणं आहे. ती मुळापासून सुधारणा म्हणजे काय? तर नाम अंतरंग शुद्ध करत नाहीत, आपल्या नकळत. म्हणजे महाराज म्हणतात ना की एखादं झाड किती वाढलंय हे आपण रोज उपटून पाहतो का? नाही पाहत. ते किती मोठं झालं, त्याच्या फांद्या किती वाढल्या, त्याला फळं फुलं किती आली, यावर आपण ते झाड किती मोठं झालं हे पाहतो की नाही? तसं आहे. ही जी प्रक्रिया आहे ही आपल्या नकळत सद्गुरू घडवतात. आपलं फक्त त्रयस्थ दृष्टीने त्याच्याकडे लक्ष पाहिजे. म्हणजे आपल्यावर कुठलीच जबाबदारी नाही असं नाहीये. चित्तशुद्धी घडते ही नामाची पहिली फलश्रुती आहे. पहिलं जे काय होतं ते चित्तशुद्धी. नाम अंतरंग ढवळून काढायला सुरुवात करतं. पहिले दोष आपल्याला दाखवतं नाम. म्हणजे जेव्हा आपण नामसाधनेला बसतो, नामसाधना करतो, आपल्याकडनं जेव्हा नामस्मरण घडतं, तेव्हा सद्गुरू किंवा ते परमेश्वराचं नाम किंवा परमेश्वर हे सगळे एकरूपच आहेत. ते पहिल्यांदा आपल्याला काय दाखवतात की तू चुकतोयस कुठे, तुझ्यात दोष काय आहेत, हे पहिल्यांदा आपल्याला दाखवलं जातं. आणि आपण ते त्रयस्थ दृष्टीने पाहायचं. म्हणजे देह मी नाही, मी कोण आहे? तर आत्मस्वरूप आहे. मग आपल्या देहाला जे काही चिकटलेलं आहे ते पाहायचंय आपल्याला. ते सद्गुरू आपल्याला दाखवतात.
नामसाधनेतून ते आपल्याला दिसतं. जे षड विकार आहेत त्याची जाणीव पहिल्यांदा होते की मला राग येतोय का, मला मत्सर वाटतोय का, मला कोणाविषयी द्वेष वाटतोय का, मला लोभ आहे का, मला कशाचा मोह वाटतोय का, आणि माझ्यामध्ये काही मद चढलाय का, अहंभाव आलाय का, अहंकार आहे का. सगळे विकार आपल्याला अक्षरशः आरशात जसं प्रतिबिंब पडावं ना, तसं नामस्मरणाच्या योगाने आपल्यालाच आपला चेहरा महाराज दाखवतात की तू कसा आहेस हे तू पहा. तू दाखवतोयस काय लोकांना समाजामध्ये की मी खूप चांगला आहे. आपल्याला माहिती असतं की आपण कसे आहोत. नामसाधना तुम्ही खरे कसे आहात हे तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. एक एक विकार आपण जर घेतला, जाणीव करून देतात की तू छोट्या छोट्या कारणांवरनं रागवतोयस, तुला छोट्या छोट्या कारणांनी इतकी चीड मनामध्ये उत्पन्न होतीये की आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडतायत, आपल्याकडनं दुसऱ्याचं मन दुखावलं जातंय, ताबा राहत नाहीये आपल्याला आपल्या स्वतःवरच. विकार भगवंतानेच दिलेले आहेत, पण आपल्या नियंत्रणात आहेत का ते, तर आपल्याला कळतं की ते नाहीयेत. छोटीशी काहीतरी गोष्ट घडते आणि ताबा सुटतो आपला स्वतःवरचा. आपण अपशब्द उच्चारतो, राग येतो, आपण वाटेल तसं वागतो. थोड्या वेळाने शांत झाल्यावर आपल्याला कळतं की अरे आपण काय बोलून बसलो किंवा काय वागलो आपण. जी गोष्ट क्रोधाची आहे तीच द्वेषयुक्त अंतःकरणाची आहे. आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये अनेक गोष्टींमुळे अनेक तऱ्हेचे द्वेष उत्पन्न झालेले असतात, पण आपल्याला ते लक्षात येत नाही. मग ती द्वेषबुद्धी आहे का, कारण क्रोधामधनं द्वेष उत्पन्न होतो, एकातनं दुसरा विकार जन्म पावतो. म्हणजे जसं आपलं एखाद्याशी चांगलं पटत असेल तर नैसर्गिकरित्या आपल्याला त्याच्याविषयी प्रेम वाटतं. तसं जर एखाद्याबरोबर आपण भांडलो किंवा क्रोधाने आपलं त्याच्याबरोबर काहीतरी बिनसलं, साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्याच्याविषयी द्वेष उत्पन्न होतो. त्या द्वेषातनं पुढे मत्सर उत्पन्न होतो, कारण एकदा त्या व्यक्तीविषयी द्वेष मनामध्ये निर्माण झाला की त्या व्यक्तीचं कुठलंही चांगलं झालेलं आपल्याला पाहवत नाही, की मत्सर उत्पन्न होतो, त्यातनं मोह उत्पन्न होतो. त्याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे पाहिजे, त्याला कसं हे सगळं मिळालं, मग मलाही पाहिजे, हा मोह उत्पन्न होतो. हाच मोह पुढे लोभ उत्पन्न करून देतो. म्हणजे आपण जीवाचा आटोकाट प्रयत्न करतो ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी. म्हणजे माणूस अक्षरशः लोभी बनतो आणि त्याला दैववशात ते जर प्राप्त झालं तर इतरांच्या पेक्षा माझ्याकडे काही चार चांगल्या गोष्टी आहेत ह्याचा त्याला मद चढतो. म्हणजे षडविकार हे एकातनं एक असे उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा हे पाहावं लागतं की कुठे माझं नक्की अडतंय, कुठला विकार मला जास्त छळतोय, कारण एका विकारातनं दुसऱ्या विकाराची उत्पत्ती आहे. हे सगळं आपल्याला नामसाधनेतनं महाराज दाखवून देतात, सद्गुरू दाखवून देतात. ही पहिली फलश्रुती आहे, चित्तशुद्धी होणं. अंतरंगामधले दोष पहिले दिसले की पुढचं काम नाम करतं, ते म्हणजे अंतरंग स्वच्छ करायला सुरुवात करतं. त्याची पहिली पायरी म्हणजे ते दोष इतके उफाळून वर येतात की आपल्याला वाटतं की अरे एरवी सुद्धा मला एवढा राग येत नव्हता, पण आता एवढा राग का येतोय. इतके ते दोष अंतरंगामध्ये उफाळून येत असतात.
पण त्यावेळेला जरूर आपण असं समजावं की ही महाराजांची काहीतरी योजना आहे, त्याच्याशिवाय हे घडणार नाही. हळूहळू हळूहळू तो सर्व राग, द्वेष, मत्सर, सगळे षडविकार जेवढ्या प्रमाणामध्ये वाढतात ना, तेवढ्या प्रमाणामध्ये कमी पण व्हायला लागतात. आणि महाराज सांगतात त्याप्रमाणे हळूहळू सुधारणा व्हायला पाहिजे. एका दिवशीच सगळी सुधारणा झाली असं घडत नाही. म्हणजे माणूस कालपर्यंत रागीट होता आणि आज त्याचा राग अचानक गेला. कालपर्यंत तो मत्सरग्रस्त होता आणि आज त्याला कोणाविषयीच मत्सर वाटेनासा झाला, असं होत नाही. चित्तशुद्धी हळूहळू हळूहळू होते, अंतरंगामध्ये सुधारणा ही हळूहळू होते. आणि म्हणून महाराज सांगतात त्याप्रमाणे नामाने जे साधेल ते कायमच साधतं आणि मुळापासून सुधारणा होते. चित्तशुद्धी जशी जशी होत जाते अंतरंगात, तसं नामसाधनेची पुढची फलश्रुती ज्याला म्हणता येईल किंवा त्याचं फळ काय मिळतं आपल्याला, तर आपल्याला दुसऱ्याविषयी प्रेम वाटायला लागतं. जो द्वेष आपण करत असतो त्याची जागा प्रेम घेतं. आपण हे मागेही पाहिलेलं आहे महाराजांचं उदाहरण, की ताकामध्ये लोणी हे असतंच, ते वरनं दिसत नाही, पण ताक घुसळल्यावर जसं लोणी वर येतं ना, तसं ते प्रेम, नामाचं प्रेम, भगवंताचं प्रेम हे त्या नामामध्येच आहे. त्यात आपल्याला आपली गोडी घालावी लागते. म्हणजेच काय की इतकं नाम घ्यावं लागतं की आपलं अंतरंग ढवळायला सुरुवात होते. म्हणजे ताक घुसळण्याची प्रक्रिया सुरू होते, अंतरंग ढवळायला लागतं. मग त्यातनं काय बाहेर येतं, तर प्रेम बाहेर येतं. कशाचं प्रेम असतं? पहिलं नामाचं प्रेम. नाम कोणाचं आहे? भगवंताचं. भगवंताचं प्रेम वाटायला लागतं. आस्तिक्य बुद्धी वाढणं ज्याला म्हणतो ना, तो भाग आहे. या भगवंताची ओळख कोणी करून दिली आपल्याला? नाम कोणी दिलं आपल्याला? आपल्या सद्गुरूंनी दिलं. त्यामुळे सद्गुरूंविषयी मनामध्ये प्रचंड प्रेमभावना उत्पन्न होते. सद्गुरूंचं नाव घेतलं की डोळ्यामध्ये पाणी. भगवंताच्या सगुण रूपाकडे पाहिलं की डोळ्यामध्ये पाणी. अष्टसात्विक भाव जागृत व्हायला सुरुवात होते. ही सगळी नामसाधनेची फलश्रुती आहे. आपण भक्ती मार्गावर एक 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 पायरी चढत पुढे जातो. हा प्रेमाचा भाव सगळ्यांमध्ये दिसायला लागतो, कारण सगळी भगवंताचीच रूप आहेत. भगवंत कोणात नाहीये. तो जसा माझ्यात आहे, तसा तुमच्यात आहे, तसा सगळ्यांमध्ये. आणि हीच गोष्ट फक्त मनुष्य धर्माविषयी आहे का, मनुष्य प्राण्याविषयी आहे का, तर नाही. ह्या जगामध्ये जे जे चेतन आणि अचेतन दोन्ही गोष्टींविषयी प्रेम वाटायला लागतं. ही आसक्ती नाहीये, हे प्रेम आहे. यात स्वार्थबुद्धी पण नाहीये, हे शुद्ध प्रेम आहे. कारण बऱ्याचदा व्यवहारामध्ये आपण स्वार्थाने दुसऱ्यावर प्रेम करतो, कारण आपल्याला माहिती असतं की त्याच्याशी आपल्याला चांगले संबंध ठेवावे लागणार आहेत, म्हणून आपण त्याच्याशी चांगलं वागतो. पण ही झाली व्यवहारातली गोष्ट. आपण स्वार्थाने भगवंतावर प्रेम करू शकतो का? जेव्हा आपण व्यवहाराच्या पातळीवरनं भगवंताकडे भगवंतासाठी म्हणून जातो ना, तेव्हा ते फक्त प्रेमच असतं की जे भगवंतापर्यंत पोहोचवतं आपल्याला. मग ते प्रेम कशातनं मिळतं? ते त्याच्या नामातूनच मिळतं. हे नामाने साधतं. प्रेम जेव्हा येतं तेव्हा नामसाधनेच्या पुढच्या टप्प्यावर फलश्रुती स्वरूप आपल्याला काय मिळतं, तर श्रद्धा आणि निष्ठा वाढते. इतका आस्तिक्य भाव वाढतो, इतकी श्रद्धा वाढते, इतकी निष्ठा बसते आपली त्या गोष्टीवर की वाटेल ते झालं तरी माझे महाराज माझ्या बरोबर आहेत, वाटेल ते झालं तरी माझे सद्गुरू माझ्या बरोबर आहेत, वाटेल ते झालं तरी माझा रामराया माझ्या बरोबर आहे.
वाटेल ते झालं तरी माझा भगवंत माझ्या बरोबर आहे, कोणीही माझं वाकडं करू शकणार नाही, ही जाणीव दृढ होते. श्रद्धा इतकी घट्ट बसते, निष्ठा त्या भगवंताच्या चरणापाशी दृढ होते, सद्गुरूंच्या चरणापाशी निष्ठा दृढ होते. हे नामसाधनेने साधतं. ह्याचं पुढचं फलस्वरूप काय आहे, तर नाम आपल्याला थेट भगवंतापर्यंत नेऊन पोचवतं. महाराजांनी ह्याचं उदाहरण दिलंय की रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशन सोडून नाम आपल्याला थेट भगवंतापर्यंत पोहोचवत. आता महाराजांनी दिलेलं छोटं उदाहरण आहे की विलायत इकडनं लांब आहे, आपण कदाचित परकीय देश पाहिलेला नाहीये, पण जी व्यक्ती तिथे जाऊन आलेली आहे ती व्यक्ती येऊन आपल्याला सांगते की अमुक अमुक देशामध्ये किंवा अमुक अमुक प्रांतामध्ये असं असं आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तसं संत सांगतात भगवंताचं स्वरूप कसं आहे. संतांनी ते पाहिलेलं आहे. त्या संतांनी त्यांच्या साधनेनी त्या भगवंताला सगुणामध्ये आणून त्याचा आकृतिबंध आपल्याला दाखवून दिला की भगवंत कसा आहे. तो निर्गुण जसा आहे तसा तो सगुणही आहे. त्याच्यामध्ये आनंद समाधान कसं भरलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रेम कसं ओतप्रोत भरलेलं आहे, तो भगवंत संतांनी आपल्याला दाखवला. आता आपली जबाबदारी काय आहे की व्यवहारामध्ये जसा आपण विश्वास ठेवतो तसा संतांच्या वचनावर विश्वास ठेवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. की त्यांनी भगवंताला जाणलंय, आपली ती पात्रता नाहीये. आपण भगवंताला जाणू शकत नाही कारण आपल्याला मर्यादा आहेत. पण संत हे भगवंत स्वरूप बनलेले असतात. त्यांनी भगवंताला जाणलेलं आहे. ते जेव्हा सांगतात की भगवंत असा असा आहे आणि तो भगवंत तुला जर गाठायचा असेल तर तू त्याचं नाम घे. ते नाम तुला एक दिवस भगवंतापर्यंत नेऊन पोचवेल. यावर आपला विश्वास पाहिजे. महाराजांनी काय उदाहरण दिलंय की बोटीतून जेव्हा आपण जातो दुसऱ्या देशी तर समुद्रातनं ती बोट चाललेली असते, आपण बोटीमध्ये बसलेलो असतो. त्या पाण्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला होत नाही, पण ती बोट आपल्याला इच्छित स्थळी नेऊन पोचवते. तसं ह्या प्रपंचातून, ह्या भवसागरातून पार होण्यासाठी नाम, भगवंताचं नाम ही म्हणजे जणू काही नौका आहे. ती आपल्याला भवसागर पार करून भगवंतापर्यंत नेऊन पोचवते. आणि म्हणून परमेश्वर प्राप्ती ही वयावर, जाती धर्मावर, कशावरही अवलंबून नाही. म्हणजे तुम्ही विद्वान आहात का तुम्ही फारसे शिकलेले नाही आहात, तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, तुम्ही लहान आहात, मोठे आहात, तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, कशावरही हे अवलंबून नाहीये. ज्याला भगवंताच्या नामाचं प्रेम लागलं त्याला भगवंत प्राप्त झाला. कशाने प्राप्त झाला तर तळमळ पाहिजे त्या नामाची, भगवंताविषयीची तळमळ पाहिजे, संतांविषयी सद्गुरूंविषयीची तळमळ पाहिजे. जरा काही व्यवहारामध्ये बिनसलं की आपली निष्ठा डळमळते. तसं नाही व्हायला पाहिजे. त्याला निष्ठेचं नाम घेणं म्हणतात की नामावर जबरदस्त निष्ठा पाहिजे. ती तळमळ एक दिवस आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतो. भगवंताची प्राप्ती म्हणजे नक्की काय आहे तर भगवंत हा स्वतः आनंदमय आहे. भगवंताकडेच समाधान आहे. तो आनंद, ते समाधान तुम्हाला प्राप्त झालं ना, ह्याचाच अर्थ तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाली. कारण नाम
आपल्याला जेव्हा भगवंतापर्यंत नेऊन पोचवतं, ह्याचा अर्थ काय आहे की आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे नाम म्हणजे. तर भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे, भगवंताकडनं येणारं जे समाधान आहे, ते आपल्याला मिळतं. म्हणजे जो साधनी माणूस आहे, जो नामस्मरणामध्ये रंगून गेलेला आहे, ज्याला देहाचा विसर पडलाय, जो त्याच्यामध्ये तल्लीन झालाय, त्याला जगाचं भान राहिलेलं नाहीये, त्याला जर आपण विचारलं की कसं चाललंय, बरं आहे ना, तर ती व्यक्ती काय म्हणते? आनंद आहे. तो आनंद आहे म्हणजे त्याला भगवंताची प्राप्ती झाली हे समजावं. कारण भगवंताकडनं येणारा आनंद थेट त्याच्यापर्यंत पोचलेला आहे. नामाची कास सुटली की भगवंत आपल्यापासनं लांब गेला. म्हणजे ते पतंगाच्या दोरीचं उदाहरण दिलंय ना, की पतंग आकाशामध्ये आहे, आपण जमिनीवर आहोत. पण ज्या पतंगाची दोरी ज्या मुलाने हातात धरली आहे, तो मुलगा काय म्हणतो की पतंग माझ्या हातात आहे. तसं भगवंताचं आहे. आपण नामाची कास घट्ट धरून ठेवली म्हणजे भगवंत आपल्याकडे आहे. पतंगाची दोरी सुटली की पतंग सुटला. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही अक्षरशः मीपणाने मरेपर्यंत तुम्ही नाम घ्या, इतकं कळकळीने नाम घ्या की त्या देहाचा विसर पडला पाहिजे. आणि म्हणून जे साधतं ते कायमचं साधतं, अशी महाराजांची आपल्याला अत्यंत कळकळीने आपल्याला महाराजांनी हा उपदेश केलेला आहे. अजून काय होतं अंतरंगाच्या पातळीवर? तर नामाने पाप नाहीशी होतात आणि सत्वगुणाची वाढ होते अंतरंगामध्ये आणि तो पुण्यात्मा बनतो. त्याचं शरीर हे पुण्य शरीर बनतं. पाप नाहीशी होतात म्हणजे काय? कारण आपल्याला जे भोगावं लागतं किंवा आपल्याकडनं जे चुकीचं कर्म घडतं, त्याचा कर्म विपाक म्हणून आपल्याला ते फळ समोर येतं. पापकर्म जेव्हा आपल्या हातनं घडतं तेव्हा आपल्याला ते भोगायलाच लागतं. जे आधी घडून गेलेलं आहे ते प्रारब्ध योगाने आपल्या पुढे येऊन उभं राहिलेलं असतं अक्षरशः. जसं जसं नाम अंतरंगामध्ये मुरत जातं, जसं आपण नाम घेत जातो, तस तसं जे घडतं ते म्हणजे पाप जळत जातात अक्षरशः. पाप नाहीशी होतात. आपल्याला वाल्या कोळ्याचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे की तो अक्षरशः लुटमार करत होता, तो जीव सुद्धा घेत होता प्रसंगी. पण एक दिवस नारद मुनी आले आणि वाल्या कोळ्याला त्यांनी विचारलं की अरे तू हे सगळं कोणासाठी करतोयस? तो म्हणाला की मी माझी बायको मुलं सुखात राहावी म्हणून मी हे करतोय. मग नारद मुनींनी त्याला विचारलं की तू जाऊन विचारून ये की तुझ्या या पापामध्ये ते सहभागी होतील का? तर तो जाऊन विचारतो तेव्हा ते त्याला नकार देतात. मग त्याला त्याची उपरती होते. मग नारद मुनी त्याला रामनाम देतात. पण पापकर्म इतकं घडलेलं असतं हातून की रामाचं नाम घेऊ शकत नाही. म्हणून उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम. म्हणजे मरा 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 असं नाव घ्यावं लागतं तेव्हा ते राम राम होतं. आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषींमध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे काय रामनामाचं सामर्थ्य आहे पहा की सगळी पाप जळून भस्मसात झाली आणि पूर्णपणे ती व्यक्ती सोन्यासारखी शुद्ध होऊन उजळून निघाली. आणि पुढे वाल्मिकी ऋषींनी शतकोटी प्रविस्तरम असं रामाचं चरित्र लिहिलं. जसं पापकर्म जळतं, पाप नाहीशी होतात, पुण्य शरीर बनतं. आपली समर्थ माऊली म्हणते ना, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर.
महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. तुम्ही निरंतर नाम स्मरत गेलात तर तुमचं शरीर हे पुण्य शरीर बनतं. तुमचं आत्मस्वरूप हे पुण्यात्मक तुम्ही बनता. इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होत. महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. वाटेल ते दोष जरी उत्पन्न झालेले असले, वाटेल ती पाप ह्याच्या आधी घडलेली असली, तरी सुद्धा रामाच्या नामानी, भगवंताच्या नामानी सगळ्या पापांचा क्षय होतो. नामसाधनेची सगळ्यात मोठी फलश्रुती आहे ही. आणि दुसरं घडतं ते सत्वगुणांची वाढ होते. सत्वगुण म्हणजे काय? खरं तर भगवंत हा त्रिगुणाच्या पलीकडे आहे, सत्व, रज आणि तम. पण माणसाची प्रगती किंवा ती प्रक्रिया काय आहे, तर तमोगुण हा सगळ्यात जड आहे. त्यामुळे कली पहिल्यांदा तुमच्या बुद्धीवर घाला घालतो. म्हणजे पहिल्यांदा प्रक्रिया नामाची जी चालू होते अंतरंग शुद्धीची, ती पहिली तमोगुण निघून जातो तुमच्यामधला. मग हळूहळू रजोगुण, म्हणजे जिथे लोभ, मोह, त्यातनं मिळणारा सगळा जो विषय आहे, राजस जो सगळा भाग आहे, की आयुष्य विषयांच्या आधाराने जगणं, हा रजोगुणाचा भाव आहे. हे रजोगुणाचं प्राबल्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जाता आणि त्याच्यानंतर तुम्ही सत्वगुणाकडे येता, की जे चांगलं आहे, जे उत्तम आहे, जे भगवंताकडनं आलेलं आहे, त्याची इच्छा मनुष्य धरतो. म्हणजे वासना सुद्धा तामसिक वासनेतनं राजसिक आणि राजसिक वासनेतनं सात्विक अशी परावर्तित होत जाते. सत्वगुणाची वाढ होते म्हणजे जो काही चांगला भाग आहे तो सगळा तुमच्यापाशी येतो. म्हणजे आपण मगाशी बघितलं तसं प्रेम वाढतं, कळकळ वाढते, सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये ममत्व उत्पन्न होतं, आपलेपणा वाटतो. आपल्या लक्षात येतं की आपलं आयुष्य खूप छोटं आहे. त्या छोट्याशा आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर आपल्याला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतात आणि मग कळतं की अरे, उरलेलं आयुष्य अजूनच छोटं आहे, कमी आयुष्य आता आपल्या हातामध्ये उरलेलं आहे, फार दिवस उरलेले नाहीयेत. तर ह्या उरलेल्या आयुष्यात तरी आपण लोकांशी कुठलीही स्वार्थबुद्धी न ठेवता प्रेमाने आपल्याला वागता आलं पाहिजे, ही भावना उत्पन्न होते. म्हणजे नीतीने माणूस वागतो, पण त्याला जर भगवंताचं अधिष्ठान नसेल तर ती नीती पोरकी समजावी, असं महाराजांनी सांगितले. म्हणजे नीतिमत्तेचं आचरण करतो केवळ लोकांनी नावं ठेवू नयेत म्हणून नाही, तर आपल्याला खरोखरीने ती कळकळ वाटली पाहिजे. सत्वगुण कसा वाढतो? तर जिथे जिथे द्वेष उत्पन्न झालेला आहे तिथे तिथे जागा त्याची प्रेमाने घेतली जाते. जिथे जिथे आपल्याला नकारात्मक भावना आहे तिथे तिथे आपल्याला सकारात्मकतेकडे आपण जातो. वैरभाव किंवा कटुता एखाद्या विषयी वाटत असेल तर त्याची ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते, क्षीण होत जातात त्या भावना. दुसऱ्याला मदत करण्याची प्रवृत्ती वाढते. आता ह्याच्यामध्ये थोडा धोका असा असतो की आपण दुसऱ्याला मदत केली की अहंभाव वाढतो. आपल्याला हे बऱ्याचदा आढळतं की आपण कुठल्या संस्थेला मदत केली, कोणाला मदत केली, पैशाची मदत केली, शारीरिक कष्टाची मदत केली, की कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण ही मदत केलेली आहे हे कुठेतरी रजिस्टर होतं. आणि दैववशात ज्या व्यक्तीला तुम्ही मदत केली आहे ती व्यक्ती जर तुमच्याशी पुढे भविष्यामध्ये व्यवस्थित वागली अथवा बोलली नाही, किंवा तुम्ही केलेल्या मदतीची तिने जाणीव ठेवली नाही, की तुमच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न होते की अरे, ह्याचं एवढं सगळं करून सुद्धा ही व्यक्ती माझ्याशी भविष्यामध्ये नीट वागली नाही, किंवा मी केलेल्या मदतीची जाणीव ठेवली नाही.
ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही मदत जरी केली तरी त्याचं कर्ते पण तुम्ही स्वतःकडे घेतलं. आणि आपण बऱ्याचदा इतरांना हे सांगतो सुद्धा की आम्ही फारसं देव वगैरे मानत नाही, पण आम्ही माणसात देव पाहतो, आम्ही माणसांना मदत करतो, तेवढंच आमच्या हातनं देवाची सेवा असं आम्ही मानतो. पण यात तुम्ही तुमच्याकडे कर्ते पण नाही का घेतलं? मग जी शक्ती तुम्हाला दुसऱ्याची मदत करायला मिळाली ती शक्ती तुम्हाला कुठून प्राप्त झाली? दुसऱ्याला मदत करावी ही बुद्धी कोणी दिली? ती मदत करण्यासाठी जे काही व्यवहारामध्ये द्रव्य लागलं ते द्रव्य कोणाकडनं उत्पन्न झालं? ते द्रव्य मिळवायला शक्ती कुठून मिळाली? हे सगळं खरं तर भगवंताकडनं मिळालेलं असतं. मग दुसऱ्याला मदत करण्याची प्रवृत्ती वाढणं ह्याच्यामध्ये सत्वगुण काय आहे? तर आपण ती मदत केलेली नसून भगवंताने ती फक्त आपल्या मार्फत केलेली आहे हा भाव मनामध्ये जागृत राहतो. कारण भगवंत हा कोणाकडूनही कोणालाही मदत प्राप्त करून देऊ शकतो, कारण सगळी भगवंताचीच लेकरं आहेत. त्याला आपण कोण आहोत? आपण क पदार्थ आहोत. आपल्याला रस्त्याने जात असताना 2-4 माणसं सोडली तर कोणीही ओळखत नाही, ही आपली खरी ओळख आहे. पण तरी सुद्धा आपण आपल्याला मिळालेला पैसा, आपल्याला मिळालेलं दैववशात घर, गाडी, बँक बॅलन्स, दागदागिने, परदेश प्रवास ह्या सगळ्याचा सगळा अहंभाव घेऊन बसलेलो असतो आणि फक्त प्रिटेंड करत असतो, दाखवत असतो समाजापुढे. तर सत्वगुण कुठे काम करतो? तर दुसऱ्याला केलेली मदत आपण स्वतःच विसरून जातो, तो सत्वगुण आहे. आपल्या लक्षातच राहत नाही की भगवंताने आपल्याकडनं काय घडवलंय. आपल्याला विस्मरण झालं म्हणजे भगवंताची कृपा झाली. देहाचं विस्मरण आणि भगवंताचं स्मरण, त्यामुळे देहाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या विस्मृतीत गेल्या पाहिजेत. म्हणजे पुण्य घडलेलं असेल ना ते सुद्धा भगवंताला अर्पण करून टाकावं. म्हणजे पाप आणि पुण्य एकाच पातळीवर येतं. पुण्य सुद्धा जर आपण घेत गेलो त्याचा साठा आपण आपल्या देहबुद्धीच्या पातळीवर जमा करत गेलो ना तरीही त्यातनं सात्विक अहंभाव उत्पन्न होतो की मी अमुक अमुक केलं, मी अमुक अमुक केलं. आणि महाराज म्हणतात की हा सात्विक अहंभाव जायला जास्त कठीण असतो. त्यामुळे सत्वगुण वाढताना सुद्धा तो इतका नकळत वाढत जातो. ही नामसाधनेची खूप मोठी फलश्रुती आहे. दुसरं जे घडतं ते म्हणजे नामसाधक आपल्या हातनं भविष्यामध्ये कुठलंही दुष्कृत्य घडणार नाही, पापकर्म घडणार नाही ह्याच्यासाठी तो सदैव प्रयत्नशील राहतो. तो पापभीरू बनतो. त्याला माहिती असतं की अमुक अमुक केलं तर हे पाप आहे, हे करायला नाही पाहिजे. आपल्याला हे करायची परवानगी नाही सद्गुरूंकडनं. आपल्याकडनं कोणाचं मन दुखावलं जाऊ नये ह्याची नामधारक सगळ्यात जास्त काळजी घेतो. आपल्याकडनं कुठलंही पापकर्म घडणार नाही ह्याची तो सगळ्यात जास्त काळजी घेतो. तो उच्चार सांभाळायला लागतो. अपशब्द बाहेर पडत असतील तो प्रयत्नपूर्वक ते थांबवतो की नाही, मला हे नाही करायचंय, माझ्या सद्गुरूंना हे आवडत नाही. म्हणजे ती त्याची पुढे पुढे सहज प्रवृत्ती बनते. म्हणजे पहिल्यांदा त्याला ह्या गोष्टी अट्टहासाने कराव्या लागतात, पण जसजसं नाम अंतरंगामध्ये मुरत जातं तस तशी त्याची ही सहज प्रवृत्ती बनते की पापकर्माकडे तो वळत नाही. जी लोक ह्याच्यामध्ये आहेत त्या लोकांची संगत तो टाळतो. तो त्या लोकांना स्पष्टपणे सांगतो की नाही, मला ह्याच्यामध्ये पडायचं नाहीये, मला तुमच्या ह्या गोष्टींमध्ये भाग घ्यायचा नाहीये. आपला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो व्यापक होत जातो. आपण दुसऱ्याच्या गुणांची कदर करू लागतो. आपण चांगल्या गोष्टींविषयी आदर ठेवू लागतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनामध्ये मत्सर उत्पन्न लगेच होतो की एखाद्याने खरंच एखादी चांगली गोष्ट केलेली असेल
तर आपल्याला आपण म्हणतो ना की खुल्या दिलाने आपल्याला कौतुक करता येत नाही. आपण कौतुक करण्यासाठी सुद्धा हात आखडता घेतो. दोन चांगले शब्द आपल्याला कोणाविषयी बोलता येत नाहीत. आपला इगो, आपला अहंभाव, आपला अहंकार त्याच्यामध्ये आड येतो की मी कशाला त्याचं फारसं कौतुक करू. नामसाधकाला नामाच्या सहाय्याने, नामाच्या माध्यमातनं त्याच्या मनाचा, त्याच्या अंतरंगाचा दृष्टिकोन इतका व्यापक होतो की दुसऱ्याने जरी त्याचं कौतुक केलं नाही तरी तो मात्र कुठलीही स्वार्थबुद्धी न ठेवता सगळ्या गोष्टींविषयी त्याला अत्यंत चांगल्या भावना मनामध्ये उत्पन्न होतात. छोटी छोटी गोष्ट जरी कोणी काही केली असेल तरी तो पटकन त्याचं कौतुक करतो आणि त्या माणसाकडनं कुठलीही अपेक्षा न करता की मी तुझं कौतुक केलंय ना, आता भविष्यात तू माझं कधीतरी कौतुक कर, ही सुद्धा अपेक्षा त्याच्या मनामध्ये राहत नाही. त्याच्या मनामध्ये आपोआपच सर्वांविषयी आदर उत्पन्न होतो. सगळ्यांविषयीच एक प्रकारची कदर ज्याला आपण म्हणतो ती उत्पन्न होते. आपल्याकडनं दुसऱ्याचं नुकसान केलं जाणार नाही, आपल्याकडनं दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, ह्याची नामधारक काळजी घ्यायला लागतो. ही मोठी नामसाधनेची फलश्रुती म्हणावी लागेल की फार तर आपल्याकडनं दुसऱ्याला काही फायदा होणार नाही पण निदान त्याचं नुकसान तरी होणार नाही इथपर्यंत आपण काळजी घ्यायला लागतो. की ठीक आहे, आपल्या काही व्यावहारिक अडचणींमुळे आपण लगेच दुसऱ्याला जाऊन मदत करू शकणार नाही एखाद्या वेळेला, पण निदान आपल्यामुळे त्याला काही त्रास होणार नाही, त्याला काही अडथळा त्याच्या कार्यात उत्पन्न होणार नाही, एवढी काळजी नामधारक घेतो. नामसाधना ही जणू काही लोहचुंबकासारखं काम करते आणि भगवत कृपा स्वतः अक्षरशः पाडून घेते. म्हणजे जसा पावसाचा वर्षाव होतो ना शेतावर, तशी नामस्मरणामध्ये अक्षरशः लोहचुंबकाची शक्ती आहे जणू काही. महाराजांनी फार छान ह्याच्यात उदाहरण दिलेलं आहे की नामस्मरण हे तिसऱ्या पायरीवर येतं. पहिल्यांदा सदाचरण आहे की जिथे आपल्याला जाणीव झालेली आहे, मगाशी आपण बघितलं की पापकर्माकडे आपण वळत नाही, सदाचरणाकडे आपला स्वाभाविक ओढा किंवा कल जातो. तर सदाचरण म्हणजे शेताला घातलेल्या कुंपणासारखं आहे की बाहेरची गुरं किंवा काही अडथळा आतल्या शेतामध्ये येऊ नये म्हणून आपण त्याला सदाचरणाचं कुंपण घातल्यासारखं आहे. दुसरं जे आहे ते शुद्ध अंतःकरण म्हणजे काळी भुसभुशीत जमीन. आपल्याला जर पीक चांगलं यायचं असेल तर आपल्याला जमिनीची धारणा जी आहे ती उत्तम लागते. जमीन आपल्याला कसदार लागते. ती कसदार जमीन म्हणजे शुद्ध अंतःकरण आहे. तेही आपण मगाशी बघितलं की नामस्मरण तुमचं अंतरंग शुद्ध करत नाहीत. म्हणजे काय की ज्या जमिनीमध्ये बी पेरायचंय ना, ती जमीन सुपीक कसदार बनवत. अशा सदाचरणाचं कुंपण घातलेल्या आणि शुद्ध अंतःकरणाच्या काळ्या भुसभुशीत जमिनीमध्ये जे बी पेरायचंय आपल्याला, ते बी म्हणजे नामस्मरण आहे. ही नामाची पुढची पायरी आहे. आता ते बी सकाम नसावं, म्हणजे जे नाम आहे ना ते सकाम नसावं, म्हणजे बी किडकं नसावं. किडकं बी घातलं जमिनीत तर पीक चांगलं येणार नाही. तसं विषयाच्या प्राप्तीसाठी नाम घेतलं तर विषय साधला जाईल, पण जो भगवंताकडनं येणारा आनंद किंवा समाधान आहे ते तुम्हाला मिळणार नाही. कारण विषय भोगून संपला की आनंद मावळला. जी आजची आनंदाची स्थिती आहे ती उद्या दुःखात परिवर्तित होते. हा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. समाधान म्हणजे काय, जे विषयावर अवलंबून असतं आपलं प्रापंचिक माणसाचं समाधान. एखादी व्यक्ती म्हातारपणी म्हणेल की छान झाला माझा संसार, मुलं बाळ छान झाली, चांगली शिकली, आपापल्या उद्योगाला लागली, आमची शरीर आता धडधाकट आहेत महाराजांच्या कृपेने, पैसा आहे बँकेमध्ये, चांगलं चाललंय आमचं आयुष्य, समाधानी आहोत आम्ही. हे सगळं ठीक आहे, पण उद्या प्रारब्ध योगाने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बिघाड झाला तर ते जर समाधान टिकलं तर ती खरी भगवंताची कृपा आहे.
म्हणजे वाटेल ते झालं तरी आपलं समाधान आणि आनंद हा जर आपल्या अंतरंगात टिकून राहिला तर ती भगवंताची कृपा आहे. आता ही भगवंताची कृपा व्हावी म्हणून आपल्याला जे बी पेरायचंय जमिनीमध्ये ते म्हणजे काय, तर नामासाठीच नाम घेणे, भगवंतासाठीच भगवंताची उपासना, भगवंतासाठीच भगवंताचं नाम घेणे, ही म्हणजे त्या शुद्ध अंतःकरणामध्ये पेरलेलं बी आहे. ही सगळी झाली आपल्याकडून तयारी. मग काय होतं, तर भगवंत हा विचार करतो की कोण आहे की जो माझं नाम इतकं कळकळीने घेतोय, आणि मग त्याच्यावर भगवंताच्या कृपेचा वर्षाव होतो. आणि मग भगवंताच्या कृपेचा जेव्हा वर्षाव होतो, म्हणजे जेव्हा पावसाचं पाणी त्या शेतावर पडतं तेव्हा ते पीक छान बहरून येत, तेव्हा ती नामसाधना फलद्रूप होते. म्हणजे काय की भगवंताच्या कृपेमध्ये तो मनुष्य न्हाऊन निघतो. मग आता इथे आपली जबाबदारी काय आहे की आपल्याला सदाचरणाचं कुंपण घालायला पाहिजे की नाही. म्हणजे मीच कर्तव्य केलं, उपासना केली, पण देहाचं कर्तव्य जर नीट पार पाडलं नाही, जर सदाचरण नाही आपण नीट करू शकलो, म्हणजे महाराज म्हणतात ना की आपला स्वतःशी इतका उघडा व्यवहार पाहिजे की 24 तासामध्ये भगवंत कधीही आपल्या समोर येऊन उभा राहिला तरी आपण करत असलेल्या कृत्याची आपल्याला लाज वाटता कामा नये, इतका तो उघडा व्यवहार पाहिजे. म्हणजे सदाचरण, पुढे शुद्ध अंतःकरण आणि मग नामस्मरण, ह्या 3 वर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची. आणि संत किंवा भगवंत हे समदृष्टी असतात पहा. ते भेद करतात का 2 माणसांमध्ये? नाही करत. म्हणजे ज्याची जशी उपासना आहे, ज्याची जशी भावना तयार झाली भगवंताविषयी, तसं त्याला फळ मिळतं. नामसाधनेची फलश्रुती काय, तर नामस्मरण रूपी ते जे शेत आहे ते भगवंत कृपेचा पाऊस स्वतःवर पाडून घेतं अक्षरशः. म्हणजे ज्या माणसाने, ज्या शेतकऱ्याने त्याचं शेत जसं व्यवहारामध्ये चांगलं कुंपण घातलेलं आहे, चांगली जमीन नांगरलेली आहे आणि चांगलं प्रतीचं बी बियाणं जमिनीमध्ये पेरलेलं आहे, आणि मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जेव्हा त्याचं पीक चांगलं येतं, तसंच आहे की ज्याने स्वतःच्या भोवती सदाचरणाचं कुंपण घातलेलं आहे, ज्याने त्याचं अंतःकरण जास्तीत जास्त शुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि जो नामासाठीच नाम घेतो, ज्याला भगवंताची उपासना, भगवंताची भक्ती ही भगवंतासाठीच करायची आहे, असा साधनी माणूस जेव्हा त्याच्या साधन प्रक्रियेमध्ये तो रममाण झालेला असतो, त्यावेळेला लोहचुंबकासारखी नामाची शक्ती, भगवत कृपेचा पाऊस त्या नामसाधकाच्या अंगावर अक्षरशः त्याचा वर्षाव होतो. आणि हा भगवंताच्या कृपेचा वर्षाव आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेताची मशागत उत्तम केली नाही, म्हणजे ज्या नामसाधकांनी सदाचरण पाळलं नाही, अंतःकरणामध्ये सर्व तऱ्हेचे विकार, विषय वासना ह्याने अंतःकरण भरून गेले, म्हणजे आता नामानी मुळापासून सुधारणा होते, पण त्याच्यामध्ये आपली पण जबाबदारी असते. म्हणजे आपल्याला सुद्धा एखादी गोष्ट लक्षात घेऊन ती आपल्याला प्रयत्नपूर्वक आपल्याला त्याच्यावर काम करावं लागतं. नामानी मुळापासून सुधारणा होणार आहे, पण महाराज म्हणतात तसं त्याला वेळ लागतो. तेवढा आपल्याकडे थांबण्याची मानसिक तयारी लागते, पेशन्स लागतो. असं होत नाही की आज मी नाम घेतलं म्हणजे मी पूर्ण शुद्ध झालो. त्याला खूप वेळ जावा लागतो, आणि ही रोजची प्रक्रिया आहे. रोज तपासून बघायचंय अंतरंग, रोज अंतरंगामध्ये डोकवून बघायचंय माझ्या मनामध्ये काय उत्पन्न होतंय, काय भाव उत्पन्न होत आहेत. आणि जेवढं अंतःकरण शुद्ध होत जाईल, जेवढं नाम खोलवर जाईल, जेवढं नाम तळमळीने घेतलं जाईल,
त्या नामाचं स्मरण जेवढं अंतरंगामध्ये आपल्याला भाव उत्पन्न करून देईल, भगवंताविषयीची आस्तिक्य बुद्धी उत्पन्न करून देईल, आणि जेव्हा पुढच्या टप्प्यावर ते नाम हे भगवंतासाठीच जेव्हा घेतलं जाईल, तेव्हा भगवंताची चहू बाजूनी कृपा होणं, हे ह्या नामसाधनेचं फळ आहे. ही या नामसाधनेची फलश्रुती आहे. आणि आपण आता कलियुगामध्ये आहोत. कलीचं काम काय आहे मुख्य? तर बुद्धी भ्रष्ट करणं हे कलीचं काम आहे. आणि नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. त्याच्यामुळे दुष्कर्म घडत नाहीत, पापकर्म घडत नाहीत. जे आधी घडून गेलेलं पाप आहे ते जाळलं जातं, त्याचा नाश होतो, सत्वगुणाची वाढ होते आणि हातनं फक्त सत्कर्मच घडतात. म्हणजे महाराज म्हणतात तसं नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही. त्याच्या हातनं सत्कर्मच घडतं. आणि दुसरं काय होतं, तर चांगलं कर्म जरी घडलं तरी त्याला हे माहिती असतं की हे आपल्या सद्गुरूंनी घडवलेलं आहे, भगवंतानी आपल्या हातनं ते घडवलंय. त्याच्यामुळे त्याचं कर्तेपण पण त्याच्या स्वतःकडे नसतं. तो ते सगळं पुण्य अर्पण करतो. त्या सत्कर्मातनं उत्पन्न होणारं पुण्य सुद्धा तो भगवंताला अर्पण करतो. त्यामुळे नामधारक असा मोकळा होऊनच राहतो. त्याला त्याच्या देहबुद्धीचा विसर पडत जातो. जो अहंभाव आहे, अहंकार आहे, तो सगळा क्षीण होत जातो. तो बऱ्याचदा त्याच्या देहाच्या भानावर राहत नाही, जाणीवच कशाची होत नाही. कारण तो इच्छेविरहित जगतो. त्याच्या इच्छा कमी कमी होत जातात, वासनांचं प्राबल्य कमी होत जात. कारण आपण प्रपंचामध्ये जगत असताना सगळ्या प्रापंचिक माणसांना आपण स्वतः धरून कुठल्या तरी प्रापंचिक इच्छा, कुठल्या तरी आकांक्षा ह्या असतातच. आता प्रत्येक जण कुठली तरी इच्छा धरून मनामध्ये बसलेला आहे, घरामध्ये किंवा कुठेही जिथे आपण जाऊ तिथे. तर सगळ्यांच्याच इच्छा कशा पूर्ण होतील? कुठल्या तरी एकाची इच्छा पूर्ण होते, इतरांची होत नाही. साधनी माणूस काय करतो? इच्छाच ठेवणं बंद करतो. जसं येईल तसं स्वीकारा, हे महाराजांचं जे वाक्य आहे ना, लेट द थिंग्स हॅपन इन देअर ओन वे. जसं निसर्गाकडनं येतंय ना तसं स्वीकारा. फारसा अट्टहास केलेला सद्गुरूंना आवडत नाही. तो याचसाठी आहे. म्हणजे प्रपंच करा, आटोकाटीने करा, प्रयत्न करा, पण त्या प्रयत्नांचं फळ काय मिळेल हे आपल्या हातात आहे का? तर ते भगवंताच्या हातात आहे. त्यामुळे साधनी माणूस कुठल्या गोष्टीची हावच धरत नाही. तो म्हणतो जे काही घडतंय माझ्या मनासारखं घडलं तर ती भगवंताची कृपा आहे असं समजावं, असं महाराज सांगतात. आणि आपल्या मनाविरुद्ध घडलं, आपल्या इच्छेच्या उलट घडलं, तर ती भगवंताची इच्छा आहे असं जर आपण समजून राहिलो, तर जे काही झालं, जे काही आपल्या आयुष्यात घडतंय ते भगवंत आपल्या हितासाठीच घडवतोय. डोक्यामध्ये पूर्ण खात्री पाहिजे. मनाला तशी शिकवण आपण दिली पाहिजे की जे आपल्या आयुष्यामध्ये घडतंय ते भगवंताच्या आणि महाराजांच्या सद्गुरूंच्या इच्छेनेच घडतंय. त्यात आपण आपली इच्छा मिसळून राहायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला त्यांना जसं हवंय तसं नैसर्गिकरित्या जगता येतं. आपण आज काय करतो? अनैसर्गिक जगतो. आपल्याला माहिती असतं की आपल्या प्रयत्नांची झेप कुठपर्यंत आहे, पण आपण स्वतःला इतके अस्वस्थ करतो एखाद्या गोष्टीला प्राप्त करून घेण्यासाठी, आणि नंतर जेव्हा ती गोष्ट प्राप्त होत नाही तेव्हा परत अस्वस्थ होतो. हे सगळं आपलं नामाच्या साधनेने कमी कमी होत जातं. म्हणजे पहिल्यांदा मी स्वतः देह आहे हे आपण ह्या समजुतीतून पहिले बाहेर येतो की मी म्हणजे देह नाही, मी आत्मस्वरूपाने आहे. देह हे आत्म्याने धारण केलेलं शरीर आहे, जणू काही कपडे घालणं ज्याला आपण म्हणतो, ते आत्मस्वरूपाला देहाची खोळ आहे. देह म्हणजे आत्मस्वरूप नाही. आणि हे आपल्याला आपल्या रोजच्या उदाहरणामध्ये माहिती आहे की जेव्हा एखाद्या इसमाचे स्नेही वारतात तेव्हा तो इसम काय म्हणतो की आमचे स्नेही गेले, पण त्यांचं कलेवर तिथे समोर ठेवलेलं असतं. त्यांचा देह जो निष्प्राण झालेला आहे, ज्याच्यातलं चैतन्य निघून गेलेलं आहे, तो देह समोर असतो. पण आपण काय म्हणतो की आमचे स्नेही गेले. मग कोण गेलं?
त्या देहामध्ये असलेलं चैतन्य गेलं. ह्याचाच अर्थ काय की ते चैतन्य जेव्हा देहामध्ये होतं तेव्हा ते खरं आत्मस्वरूप तुम्ही त्याला ओळखत होता. पण ही गोष्ट जशी आपल्याला दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये जाणवते तशी स्वतःच्या बाबतीमध्ये मात्र आपण स्वतःच देह आहोत ह्या समजुतीने राहतो. तर नामसाधनेची फलश्रुती किंवा फलस्वरूप आपल्याला काय मिळतं तर आपली देहबुद्धी क्षीण होत जाते, आपला इगो कमी कमी होत जातो, अहमभाव कमी कमी होत जातो. आणि बऱ्याचदा सद्गुरू तुमचा अहमभाव ठेचला जावा असे अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये उत्पन्न करतात की आपल्याला कळत असतं की हा आपला इगो ठेचण्यासाठीच महाराजांनी हे केलेलं आहे, आपला अहमभाव हा ठेचण्यासाठीच केलेला आहे. तर त्यावेळेला आनंद मानावा. अहमभाव ठेचला जातोय का ह्या प्रसंगाने जरूर महाराज तुम्ही माझा सगळा अहमभाव मला अक्षरशः आपटा जमिनीवर, अशी भावना आपली पाहिजे. म्हणजे धरून आपटलं ना आपल्याला 10 वेळेला आपल्या सद्गुरूंनी की आपला सगळा अहमभाव तिथे गळून पडतो सद्गुरूंच्या चरणापाशी. ही भावना नामाने उत्पन्न होते. आणि जी काही प्रापंचिक दुःख आहेत, विषयांपासून उत्पन्न झालेली दुःख आहेत, ती सगळी क्षीण होत जातात. म्हणजे त्या दुःखाची तीव्रता कमी होत जाते. म्हणजे दुःख वाटायला येत नाही का नामधारकाच्या, तर जरूर येतं. त्याला त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला सगळं भोगावं लागणार आहे. संतांना सुद्धा त्यांचं प्रारब्ध चुकलेलं नाहीये, देवादिकांना सुद्धा त्यांचं प्रारब्ध चुकलेलं नाहीये आणि ते त्यांनी कधी टाळलं पण नाहीये. तर त्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर पाहिजे की रामाने त्याचा वनवास टाळला का? नाही टाळला. सीतेने तिची अग्निपरीक्षा टाळली का? नाही टाळली. जे जे काही संतांना सुद्धा जे सगळ्या संतांची चरित्र आपण जर वाचली तर आपल्याला हेच कळेल की कुठल्याही संतांनी कुठल्याही सद्गुरूंनी त्यांचं प्रारब्ध टाळलेलं नाही. जे काही त्यांच्या वाट्याला आलं ते त्यांनी भोगलेलं आहे, ते त्यांनी भोगलेलं आहे. मग आपल्या समोर हा सर्व आदर्श पाहिजे. नामधारक जसजसं नाम घेत जातो, जसजसं नाम त्याच्या अंतरंगात मुरत जातं, तसतसं त्याची मनाची अशी अवस्था होते की दुःख जरी आलं तरी सुद्धा तो म्हणतो की ठीक आहे, भगवंताची इच्छा म्हणून माझ्या वाट्याला आलंय ना, मी ते भोगून संपवतो, हे माझ्या महाराजांना आवडेल. आणि त्याची जागा आनंद घेत, त्याची जागा समाधान घेत. भगवंताच्या स्मरणामध्ये माणसाला काय मिळतं तर ते समाधान मिळतं, जे समाधान दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. कारण शेवटी असमाधान आपल्याला कशातनं उत्पन्न होतं तर ते विषयांची जेव्हा पूर्तता होत नाही ना त्यावेळेला ते समाधान आपल्याला मिळत नाही. आपण असमाधानी असतो, अस्वस्थ असतो. नामधारकाच्या मनामध्ये जेव्हा नाम भरून राहिलेलं असतं ना तेव्हा तिथे समाधान त्याला सापडतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की भगवंताने आपल्याला ज्या स्थितीमध्ये ठेवले त्याच्यामध्ये त्याचा विसर न पडता आपण समाधानाने राहावं. हे समाधान कसं प्राप्त होतं? म्हणजे महाराजांनी साधं उदाहरण दिलंय की खोलीमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट किंवा वस्तू आणून ठेवायची असेल आणि ती खोली आधीच सगळ्या वस्तूंनी भरलेली आहे, तर आधी ज्या वस्तूंनी खोली भरली त्या वस्तू पहिल्या बाहेर काढायला लागतात, त्याच्याशिवाय खोलीमध्ये नवीन वस्तू भरता येत नाहीत. तसं आहे आपल्या मनामध्ये जे काही विषय वासना विकार ह्यांनी जी आपल्या मनाचा सगळा अंतरंग जे भरून गेलंय ना ते पहिलं आपल्याला बाहेर काढायला लागतं, त्याच्याशिवाय भगवंताला आत बसायला जागाच मिळत नाही. भगवंत म्हणतो तू पहिला शुद्ध हो, तू शुद्ध अंतःकरणाने माझ्याकडे ये, मग मी तुला जवळ करतो. मग हे विकार विषय वासना जाणार कसे? ते नाम म्हणजे महाराज म्हणतात त्याप्रमाणे अक्षरशः सुरुंग आहे. म्हणजे दगड कसा एखादा सुरुंग फोडतो ना तसं सगळे विकाररूपी दगड, मोठे मोठे दगड खडक हे नामाच्या सुरुंगाने अक्षरशः फुटतात, ठिकऱ्या होतात, काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे विकार आपल्यावर सत्ता नाही गाजवत, आपल्या नियंत्रणामध्ये ते विकार राहतात. अंतरंगामध्ये बदल होतो, चित्तशुद्धी होते. ज्या काही वासना मनामध्ये आहेत त्यांचा क्षय होत जातो. आपणच आपलं अंतरंग तपासून पाहतो तेव्हा आपल्याला कळतं कशाच्या वासना मनामध्ये आहेत. वासना या काही फक्त शारीरिक अवस्थेमधल्या असतात असं नाही, मानसिक अवस्थेमधल्या सुद्धा वासना असतात.
त्याचा सगळा क्षय होत जातो. नाम हे मनामध्ये भाव उत्पन्न करतं. भगवंताची भक्ती जी आपण कळकळीने करू शकतो ना, तळमळीने करू शकतो, तो भाव जो आहे ना, तो भाव नाम उत्पन्न करून देत. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे अहंकार, अहंभाव, अभिमान अक्षरशः गळून पडायला लागतो. बुद्धी स्थिर राहते. एक प्रकारची स्थिरता येते, एक प्रकारची स्वस्थता येते. आणि नामसाधनेची मोठी फलश्रुती काय आहे, तर नामानी आपल्याला सद्गुरू भेटतात. पहा, आज अनेकांच्या मनामध्ये अशी भावना आहे की मला भगवंताचं नाम घ्यायचंय म्हणजे मला गुरु करायला पाहिजे, आणि मग तो गुरु मी केला, त्याच्याकडनं नाम घेतलं की मग मी पुढे जाणार. असं नाहीये. महाराजांनी काय सांगितलंय की तुम्ही पहिलं नाम घ्यायला सुरुवात करा. ते नाम एक दिवस तुम्हाला सद्गुरूंची भेट घडवून आणेल. सद्गुरू धावत चालत तुमच्या पाशी येतील. तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाहीये. तुम्ही नाम घेत राहा फक्त. सद्गुरू तुमच्या हृदयामध्ये अक्षरशः प्रकट होतात. सद्गुरू तत्व तुम्हाला शोधत येतं. पण तो मार्ग कसा पाहिजे? तो आडमार्ग असता कामा नये. म्हणजे व्यवहारामधलं उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे की तुम्ही रस्त्यामध्ये पडलेले आहात आणि कोणीतरी एखादा सज्जन माणूस, म्हणजे तुम्ही पडलात, तुम्हाला लागलंय, तर आपल्याला कसं व्यवहारामध्ये एखादा सज्जन माणूस येतो, तो पटकन आपल्याला उचलतो. एखाद्याला प्रसंगी तो त्याच्या घरी घेऊन जातो, आपल्याला काहीतरी औषध पाणी करतो, खायला वगैरे घालतो आणि मग आपल्याला आपल्या घरी नेऊन पोचवतो. हे व्यवहारामध्ये जसं घडतं तसं आपल्याला मुख्य रस्त्यामध्ये पडून राहायचंय. तो मुख्य रस्ता म्हणजे संतांनी आखून दिलेला मार्ग आहे. आपण आडमार्गामध्ये आहोत. म्हणजे व्यवहारामध्ये आपण मुख्य रस्त्याच्या शेजारी जो खड्ड्याचा भाग असतो, त्या खड्ड्यात जर एखादा माणूस पडला तर रस्त्यावरनं जाणाऱ्याला पटकन कळत नाही की खड्ड्यामध्ये कोण पडले. तसं येते आडमार्ग म्हणजे विषयांचा मार्ग. आपण विषयामध्ये पडलेलो असतो. संत भेटत नाहीत. संत कधी भेटतील? जेव्हा संतांनी आखून दिलेल्या मार्गावर, म्हणजे भगवंत प्राप्तीच्या मार्गावर आपण जेव्हा चालतो, नामसाधनेच्या मार्गावर जेव्हा आपण चालतो, तेव्हा ते नाम आपल्याला सद्गुरूंची भेट घडवून आणतं. आपल्याला महाराजांचं चरित्र माहिती आहे. तुकामाई जेव्हा त्यांना भेटली तेव्हा महाराज अक्षरशः वयाच्या 4-5व्या वर्षापासूनच भगवंताचं नाम घेण्यासाठी एकांतामध्ये बसत असत. ते नाम महाराजांनी इतकं घेतलं, म्हणजे महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की मला मागच्या जन्मामध्ये माझी नाम घेण्याची इच्छा पूर्ण झाली नाही, म्हणून मी पुन्हा जन्माला आलो आणि मी इतकं नाम घेतलं. म्हणजे महाराजांनी अक्षरशः त्यांचं अख्खं आयुष्य नामाला वाहिलेलं होतं. आणि म्हणून महाराज जेव्हा बालवयामध्ये होते, 4-5व्या वर्षाला महाराजांना नामाची गोडी होती. आणि ते नाम, त्या नामानी महाराजांना त्यांचे सद्गुरू मिळवून दिले. आणि तुकामाई महाराजांच्या आयुष्यामध्ये सद्गुरू रूपाने प्रकट झाले. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे महाराज म्हणतात तसं तुम्ही पहिलं नाम घ्यायला सुरुवात करा. तुम्ही गुरु वगैरे ह्या सर्व करण्याच्या भानगडीमध्ये आता पडू नका, असं महाराजांचं सांगणं आहे. पहिल्यांदा तुम्ही नाम घ्यायला सुरुवात करा. ते नाम एक दिवस तुम्हाला सद्गुरूंपर्यंत नेऊन पोचवेल आणि सद्गुरू एक दिवस तुम्हाला भगवंतापर्यंत नेऊन पोचवतील. नाम जणू काही आपल्याला, आपण जसं व्यवहारामध्ये बँकेमध्ये आपले पैसे साठवून ठेवतो ना, तसं ते संचय होत जातो. जेवढं नाम घेऊ तेवढा संचय जमा होत जातो आणि वेळ प्रसंगी आपल्याला ते उपयोगी पडतं. ती वेळ कुठली? तर ज्या वेळेला सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये येतात ती आपली वेळ. ती वेळ गाठायची. सद्गुरूंचा आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश ही सुवर्ण वेळ आहे.
आणि नंतर सद्गुरू आपल्याला आपला अंतःकाळ साधून देतात. ही नामाची सगळ्यात शेवटची फलश्रुती म्हणायला लागेल की अंतःकाळ साधला जाणं, शेवटचा श्वास नामामध्ये जाणं, ही अक्षरशः सगळ्यात, ज्याला आपण म्हणतो की सगळ्यात शेवटची पायरी. मृत्यूनंतर काय आहे हे आपल्याला माहिती नाहीये, पण मृत्यू होण्याच्या क्षणापर्यंत आपण आटोकाटीने नाम घेणं आणि मृत्यूच्या क्षणी ते नाम आपल्या स्मरणामध्ये येणं, ही नामसाधनेची सगळ्यात शेवटची फलश्रुती म्हणावी लागेल. महाराजांनी हे सांगितलंय की अंतःकाळी ज्याच्या मुखामध्ये नाम आलं त्याला काही लगेच मुक्ती प्राप्त होईल असं नाही, पण त्याला अतिसात्विक जन्म प्राप्त होतो. म्हणजे तो पुढच्या जन्मामध्ये अजून सात्विक म्हणून जन्माला येतो आणि पुन्हा तो भगवंताच्या उपासनेला लागतो. आणि मग एक वेळ अशी येते की जो पूर्णपणे ह्या भवसागरातून पार होतो आणि मुक्त होतो. म्हणजे भगवंतांनी म्हटलंय ना की अंती घेता माझे स्मरण, मी उद्धरीन त्याला जाण. भगवंतांनी हे सांगितलंय, जो अंतःकाळी माझं स्मरण ठेवतो त्याला मी उद्धरून नेतो. आणि भाग्याचा दिवस हाच की आपल्या अंतःकाळी आपल्या स्मरणामध्ये भगवंताचं नाम आलं आणि हे आपल्याला सद्गुरू साधून देतात. त्यामुळे महाराज म्हणतात तसं की रोज आपण झोपतो हे एक प्रकारचं आपलं मरणच आहे, आणि रोज आपण उठतो तो आपला रोजचा नवीन जन्म झाल्यासारखा आहे. कारण एखादा माणूस झोपतो आणि बऱ्याचदा असं आढळतं आपल्याला की तो माणूस झोपेत जातो तर दुसऱ्या दिवशी उठतच नाही. ह्याचाच अर्थ काय आहे की झोपताना सुद्धा आपण नामाचं स्मरण ठेवून झोपावं. आणि जर दैववशात आपला मृत्यू त्या झोपेमध्ये आला नाही आणि आपल्याला भगवंतांनी नवीन दिवस दाखवला तर तो नवीन दिवस उगवताना सुद्धा मनामध्ये त्याचं स्मरण राहतं आणि मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. पहा, म्हणजे महाराज म्हणतात तसं अंतःकाळी मनुष्य कुठल्या अवस्थेमध्ये मृत्यू पावला ह्याच्यावरनं त्याची पारमार्थिक योग्यता काय होती. म्हणजे महाराजांच्या सांगण्याप्रमाणे एखादा सामान्य माणूस व्यवहाराच्या पातळीवर असतो, सामान्य असतो, पण तो नामाच्या साधनेने खूप मोठी अवस्था प्राप्त करतो. आणि म्हणून अंतःकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे नाम पाहिजे. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की ते प्राणाबरोबर बाहेर पडावं आणि त्या नामाबरोबर प्राण बाहेर पडावा, म्हणजे इतकं ते समरस व्हावं. आणि ही नामाची फलश्रुती आहे की जोपर्यंत मनुष्य देहामध्ये आहे तर त्याला कुठल्याही सुखदुःखाची जाणीव राहत नाही. तो आनंदात राहतो, तो समाधानामध्ये राहतो. त्याच्या हातनं उत्तम कर्म घडतात, पण त्याचं करते पण तो स्वतःकडे घेत नाही. जरी विषय वासना विकारांचं पूर्णपणे ऱ्हास जरी झाला नाही तरी त्या क्षीण क्षीण होत जातात. अगदी तो लगेच पहिल्या जन्मात जरी मुक्त झाला नाही तरी त्याला पुढचा जन्म अतिसात्विक मिळतो. म्हणजे आयुष्य जगत असताना तो आनंदाने आणि समाधानाने जगतो, त्याला देहबुद्धीचा विसर पडतो, त्याला भगवंताशिवाय दुसरं काहीही नको असतं, त्याला सद्गुरूंशिवाय दुसरं काहीही नको असतं. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा त्याचा अंतःकाळ येतो त्यावेळेला त्याच्या अंतःकाळी भगवंताच्या नामाचं त्याला स्मरण होतं सद्गुरूंच्या कृपेने. ही नामसाधनेची सगळ्यात शेवटची फलश्रुती म्हणावी लागेल. म्हणजे आयुष्य जगत असताना नामधारकाला नाम हे सर्वतोपरी सहाय्य करतं त्याला आनंदात आणि समाधानात ठेवण्यासाठी. आणि अंतःकाळ त्याचा साधून दिला जातो सद्गुरूंकडनं. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणतात, महाराज असं म्हणतात की अंतःकाळी जर तुम्हाला नाम तुमच्या स्मरणामध्ये यायचं असेल तर ते आयुष्यभर घेण्याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि आत्तापासून सतत नामात राहण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपण आयुष्य जगत असताना महाराजांना जसं अपेक्षित आहे तसं आपण आपलं आयुष्य जगू
आणि आपल्या अंतःकाळी महाराज आपल्याला न्यायला येतील, त्यावेळेला आपण सुखाने, म्हणजे महाराज म्हणतात तसं भाड्याचं घर सोडून स्वतःच्या घरात जाताना जसं मनुष्याला आनंद होतो, तसं आपली मनाची अशी अवस्था आली पाहिजे की महाराज चला आज तुम्ही आलात का मला घ्यायला, चला मी तुमच्याबरोबर येतो. भगवंताकडे आपण इतक्या सहजतेने आपला शेवटचा श्वास नामामध्ये जाऊन आपण इकडनं निघून जाऊ शकलो पाहिजे, आणि ते नामाने साधतं. हे महाराजांचं कळकळीचं सांगणं आहे. म्हणून महाराज आपल्याला अत्यंत कळकळीने आणि तळमळीने सांगतात की तुम्ही नामाची कास फक्त सोडू नका, तुम्ही फक्त नाम घ्या. जिथे नाम तिथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. मी तुमचा अंतःकाळ सांभाळीन, मी तुमचा प्रपंच सांभाळीन, मी सगळं काही करीन, पण तुम्ही फक्त नाम घ्या. आणि ही नामाची फलश्रुती आहे. आज हे आपण चिंतन बघितलंय, हा आपल्या विषयाचा पुढचा टप्पा होता. म्हणजे आपला जो चिंतनाला विषय घेतलेला होता की नामसाधन आहे सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे आणि त्याची फलश्रुती, तर त्याची फलश्रुती आपण आता पाहिलेली आहे. आपण एक एक करून चिंतनात पुढचा विषय घेतोय. हे सगळं करत असताना आपल्या मनामध्ये हीच जाणीव असली पाहिजे की आपल्याला एक बैठक पहाटेच्या वेळेला आपली नामाची बसणं, ती बैठक चांगली तयार होणं, दिवसभर आपल्या अंतरंगामध्ये डोकवून आपल्या सर्व अवगुणांचं, दोषांचं आपण एकीकडे बघत राहणं, त्या दोषांकडे की काय उत्पन्न होतंय. नामाच्या साह्याने अंतरंग ढवळून निघणं, आपल्याला नामाचं प्रेम येणं, आपल्याला भगवंताविषयी अस्तिक्य भाव वाटणं, आपली देहबुद्धी गळून पडत जाणं, आपल्याला सद्गुरूंविषयी, सद्गुरूंच्या चरणाविषयी अत्यंत निष्ठा मनामध्ये उत्पन्न होणं, आणि थेट भगवंताकडनं येणारा जो आनंद आणि समाधान आहे ते आपल्याला प्राप्त होणं, ह्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी आपलं आयुष्य वेचलं पाहिजे, आपला देह झिजवला पाहिजे आपल्या सद्गुरूंसाठी आणि आपल्या भगवंतासाठी. आणि ही नामसाधनेची फलश्रुती म्हणायला लागेल. आज आपण इथेच थांबूया, वाणीला विराम देतो. जय श्रीराम.